नाव विजय धोंडोपंत तेंडुलकर, व्यवसाय खर्डे घाशी. यश कसं मिळालं कुणास ठाऊक. इतरही अनेक गोष्टींचा खुलासा सापडत नाही. तडजोडी कराव्या लागल्या का भरपूर, लेखनात कमी, आयुष्यात जास्त. संकटाच्या वेळी कुणाची आठवण येते? देवाची, पण त्याच्यावर विश्वास नाही. या शरीराची किळस येते मला आणि फार फार प्रेम वाटतं त्याच्याबद्दल. त्याचा राग येतो आणि तेव्हाच वाटतं की अखेर हे आहे, मग ते असणार आहे, ते तुझं असणार आहे. तुझ्याशिवाय ते कुठं जाईल आणि तू तरी ते नाकारून कुठं जाशील. कृतज्ञ होऊ नकोस. त्यानेच जळत तुला एक अतिशय सुंदर, खूप स्वर्गीय तृप्त क्षण दिला. विसरलीस, त्यानंच शरीरापलीकडे उंच उंच एका दिव्य लोकात तुला त्या क्षणी नेलं होतं. टाइम इज अप. आरोपीस काहीही सांगायचं नाही. नाव जजमेंट. आरोपी मिस बेणारे, इकडे नीट ध्यान दे. तू केलेली कृत्य महाभयंकर आहेत. या कृत्यांना क्षमा नाही. पापांना प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. सामाजिक रूढी कितीही झालं तरी महत्वाच्या आहेत. समाजधारणेसाठी विवाह संस्था पायाभूतच आहे. मातृत्व महन्मंगल आणि पवित्रच असलं पाहिजे. या साऱ्याला सुरुंग लावण्याचा तू जो प्रयत्न केलास त्याची गंभीर दखल हे कोर्ट घेत आहे. तुझ्या वा अन्य कोणाच्या हातून असे पुन्हा होऊ नये आणि तुझ्या पापाचा पुरावा भावी पिढ्यांसाठी उरू नये म्हणून हे कोर्ट तुला जिवंत ठेवून तुझा गर्भ मरेपर्यंत नष्ट करण्यात यावा अशी शिक्षा तुला देत आहे. नाही नाही नाही, हे मी तुम्हाला करू देणार नाही. हे मी घडू देणार नाही. हे मी घडू देणार नाही. रोकडे, कार्यक्रमाची वेळ सांभाळण्याचं काम तुझ्याकडे आहे. काय करत होतास इतका वेळ? ना आला एक कुठला? जाऊ द्या काशीकर, बाकी मजा आला. पण कसं अगदी खरी केस लढल्यासारखं वाटलं. चला चला, तयार व्हा सगळे लवकर. चला चला चला. मिस बेणारे, भलतच लावून घेतलं की जीवाला. आफ्टर ऑल इट वॉज जस्ट अ गेम. तर काय, गेम बस. चांगल्या सिनेमाचं एक लक्षण आहे जे वाटतच नसतं की व्यक्ती मध्यमंत मानववंशातून येणार 50% या लेखनातला भाग व्यक्ती लेखनाचा. जोपर्यंत तो माणूस जिवंत होतच नाही तोपर्यंत त्या नाटकाचा समाज किती चांगला असतो, ती गोष्ट किती तरी सुद्धा त्याचा जो परिणाम द्यायचा त्यांनीच परिणाम घेतला आहे. त्या माध्यमासाठी तुम्ही जर का काहीतरी प्रयत्न करते होणार ते माध्यमाची समज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याची समज. त्यांच्याकडे मेंटल हेल्थचे समस्या असलेली माणसं, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आयुष्यातल्या अपयशाला सामोरं गेलेली माणसं, एक मेंटली डिस्टर्ब माणूस होता. मी नाव नाही घेणार, पण ते एकदम डिस्टर्ब होते आणि त्यांना ना सगळेजण टाळायचे. तेंडुलकरांच्या समोर बसून तो असं काही असंबद्ध बोलत असते ना, मी तेंडुलकरांकडे बसून राहायचो आणि म्हणायचं, बाबा हे काय, तो काय बोलत होता, तुम्ही काय ऐकत होता, तुम्ही लिहित होता, तो बोलत होता, ऐकत होता, हे कसं काय? ते म्हणाले, तो कुठे बोलेला नाही बोलणार, इथे बोलायला नाही दिलं. तू एवढं आर्टिक्युलेट बोलू शकतोस
तितकंच आर्टिक्युलेट दुसरी माणसं बोलतात का? मी म्हटलं नाही. तर ते डिग्री कमी कमी होत एकदम खाली गेली तर हा माणूस निर्माण होतो, बरोबर? तर तुझ्यात आणि त्याच्यात डिग्रीचा फरक आहे, पण माणूसच आहे ना तो, म्हणाले. एका माणसाचा रात्री 2 वाजता फोन यायचा त्याला, रात्री 2ला सतत यायचा. त्यातल्या एका फोनच्या वेळी मी होतो त्यावेळी मला पाहायला मिळालं. एका फोनच्या वेळी मी काहीतरी कामानिमित्ताने होतो आणि मग मी तिथेच झोपलो आणि रात्री फोन वाजला, उचलला, शांतपणे त्यांनी फोन घेतला. बोला, काही बोलत नाही. बरं बरं बरं, उपदेश नाही, अरे अरे वाईट झालं नाही, तुम्ही केलं ते योग्य केलं नाही, काय नाही, बरं बरं, असं तासभर चाललेलं होतं. हा माणूस फोन का करायचा? हा कुठल्या तरी एका खेडेगावात एक फौजदारी वकील होता आणि त्या फौजदारीमध्ये त्याला गुन्हेगारांशी त्याचा संबंध यायचा आणि तिथे त्याला जे ट्रॅजिक अनुभव यायचे आणि त्याला असं वाटायचं की आपण तेंडुलकरांशी बोललं पाहिजे. आणि तो त्याची ही सगळी कथा दररोज त्याला तेंडुलकरांना सांगायचा आणि तेंडुलकर ती शांतपणे सगळं ऐकत असायचे. की मुळात त्याला काय म्हणायचंय हे आधी कळलं पाहिजे. का? कारण तो शब्दात जे म्हणतोय त्याच्या मागे किंवा त्याच्या खाली त्याला काय सांगायचंय किंवा तू काय जे सांगतोय याच्यापेक्षा त्याला काय म्हणायचंय हे जास्त, हे समजून घेणं फार महत्वाचं असतं. कारण फार कमी लोकांमध्ये अशी ॲबिलिटी आहे. तेंडुलकरांची ओळख झाल्यानंतर पहिलं लक्षात काय आलं तर हे जवळजवळ काही बोलतच नाहीत आणि दुसऱ्याला मात्र बोलकं करतात. आणि त्यांच्या बरोबर बसलं अगदी पहिल्यांदा माहिती नसताना तरी सुद्धा पहिल्या 5-10 मिनिटातच त्या पुढच्या माणसाला असं वाटतं की आपण सगळं काय आहे ते खरं खरं त्यांना सांगावं. सायकोलॉजिकल हा शब्द इमॅजिनरी या कनोटेशननी वापरला जातो. म्हणजे त्या माणसाच्या मनाचं अस्तित्व नाकारल्यासारखं होतं. तेंडुलकरांकडे अशी कला होती की त्या माणसाच्या बाकी कुठल्याही अस्तित्वापेक्षा त्याच्या मनाच्या अस्तित्वाकडे त्याचं लक्ष असल्यामुळे ते बरोबर त्याच्यावर केंद्रित करायचे आणि म्हणून ती माणसं बोलायला लागायची. तर असं एकदा असं झालं की ते एक माणूस जेवत होता आणि त्याला बहादूर वाढत होता. तर मी थेट आत गेलो आणि तेंडुलकरांना त्या बद्रीधाम मध्ये त्यांची एक खोली होती, त्याच्यात गेलो, दरवाजा उघडला आणि म्हटलं, बाबा कोण ते? म्हटलं, ते कोण आहे? ते म्हणले, गोपाळ गोडसे. तू ओळखलं नाही का चेहऱ्यावर ना? कुठे बघितलेलं नाहीस का अगोदर? म्हटलं, गोपाळ गोडसे ते गांधी हत्या आणि मिवाले? हा म्हणले, त्यांनी शिक्षा भोगली आहे त्यांच्या गुन्ह्याची. ते गोपाळ गोडसे असो किंवा अजून कोणी असो, त्यांच्यामधला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका रंगाची नसतात माणसं, त्यांच्यात खूप रंग असतात किंवा एका माणसात खूप माणसं असतात. ह्या आणि अशा असंख्य माणसांनी त्यांच्या डोक्यात नव्हे मनात काळजात घर केलं होतं. त्यातली काही त्यांच्या नाटकातली पात्र बनली आणि आपल्या मनात कधी खेळू लागली, कधी आपल्याला छळू लागली. तेंडुलकर म्हणजे हिंसा, तेंडुलकर म्हणजे वादविवाद, कॉन्ट्रोवर्सी अशी सोपी आणि सुलभ समीकरणं रूढ होऊ लागली. त्यांच्यावर आरोपही झाले. शिवाप्पा उगे, जे देवाच्या मनात असतं ते शेवटी टळत नाही. शोक करून काय होणार? तुझी बायको त्यानं परत येणार नाही शिवाप्पा. असंच असतं. चांगली माणसं जातात आणि वाईट मागे उरतात. माझी आई अशीच गेली. मी खूप रडले, पण काय झालं? राघवला वेड्याच्या इस्पितळात नेलं तेव्हा मी म्हणाले, मी या खेपेला मुळीच रडणार नाही. मी तर जगात अगदी एकटी होते शिवाप्पा. तुला तुझी मुलं आहेत, तू पुरुष आहेस. काही दिवसांनी तू तुझ्या बायकोला विसरशील. काय करू तुझ्यासाठी म्हणजे तुला बरं वाटेल?
लूट भरली कुत्री, रांड रांड, चले जाओ यहां से. हे घर मी दिलंय तुला. इथली वस्तू माझी आहे, कपडा माझा आहे. चालती हो इथनं आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. आत्ताच्या आत्ता इथनं बाहेर निघ. पण शिवाप्पा, निघते का जीव घेऊ तुझा? याद नाही पाहिजे. बेईमानची औलाद झाली मी ठेवली आणि गावाशी संबंध. अबे चाल, उतर पहिली पायरी तू, उतर. बेबी काय झालं तुला? बेबी तिकडनं पाणी आणून दे राघव. पाणी घोटभर पाणी. झोप, ये झोप तू, झोप. हा झोप, झोप. नाही राघव, नाही, आता झोपायचं नाही. इथून लवकर सकाळी जायचं. दिवस उजाडण्याच्या आत जायचं राघव. कुठे जायचं? देवाला चांगल्या माणसांची काळजी असते राघव. बेबी झोप ना तू, झोप. मी वाईट आहे, मी बेईमान झाले. मला देव क्षमा करणार नाही राघव. मला सगळं भोगलंच पाहिजे. ते लेखक नव्हते जे पात्राला बांधून ठेवतील. त्यांची पात्र आपल्या मर्जीने वागायची. तेंडुलकरांच्या मर्जीने पात्र वागलेलं नाही त्यांचं कुठचंही. किंबहुना आपल्याला वाचताना तेंडुलकर किंवा तेंडुलकर पाहताना जे त्रास होतो ना, तो त्रास तेंडुलकरांनी नाही दिलेला. ती पात्र तेंडुलकरांचंच ऐकत नव्हती, त्यामुळे ते पहिले त्रास तेंडुलकरांनी भोगला आणि मग तो आपल्यापर्यंत आला. त्यांना माणसं दिसतात, त्यांना घटना नंतर सापडतात, पण त्यांना मुख्य दिसतात ते ठसठशीत माणसं. माणसामधली जी कॉम्प्लेक्सिटी येते ना, तेंडुलकर हे मूल्यात्मक विधान वगैरे करायच्या भानगडीत का पडत नाहीत? ह्याचं कारण मूल्यात्मक विधान माणसाच्या बाबतीत कधी करताच येत नाही. कारण तुम्हाला माणूस दिसतो तर त्याचा एक कुठला तरी तुकडा दिसतो, अख्खं त्याचं आयुष्य पडलेलं असतं. तुम्ही त्याला 2 मिनिटासाठी बोलता. मला तेंडुलकर दिसतात, त्याच्यावर मी तेंडुलकरांचं मत बनवतो. पण तेंडुलकर मोठे असतात. मला तेंडुलकर आवडतात याचं साधं कारण हे आहे की माझ्या खूप ओळखीची माणसं मला त्यांच्या नाटकात भेटतात आणि मला अजिबात माहीत नसलेली माणसं सुद्धा मला त्यांच्या नाटकात भेटतात. आणि मला ओळखीची असलेली माणसं त्यांच्या नाटकात अशी काही वेगळी वागतात की मग मला असं वाटतं की अरे बापरे, मला ही माणसं ओळखू आलीच नव्हती की काय. ते कधी कधी क्रिएटर म्हणून फार क्रुएल वाटतात. एक तर त्यांना माणसाचं स्खलन फार पटकन दिसतं. जसं एखाद्या ग्रीक नाटकामध्ये इडिपस इथे असतो मग इथे येतो काही कारणांमुळे, तशी ते सामान्य माणसं सुद्धा आणखीन खाली जातात. जेव्हा तेंडुलकरांचं काम आर्कायवल स्वरूपात जपलं जावं असा विचार पुढे आला, तेव्हा तेंडुलकरांना वाटत होतं की सखाराम बाइंडरचं रेकॉर्डिंग असावं. आणि मला त्यांनी सांगितलं की तू लक्ष्मी कर. तर तिथेच मी जरा हिरमुसले होते की लक्ष्मी कशाला करू, मी चंपा का नाही करायची. अग्रेसिव्ह प्रश्न असतात. तेंडुलकरांनी मला विचारलं की तू वाचलीयस का लक्ष्मी, नाटक वाचलंयस का? तर माझं साधारण उत्तर बघून ते म्हणाले तू नाटक परत एकदा वाच आणि मग आपण बोलूया. नाटक वाचल्यानंतर तर मी फारच आश्चर्यचकित झाले, कारण लक्ष्मी एकतर समजली नाही, म्हणजे झेपली नाही. समजली नाही म्हणण्यापेक्षा काय म्हणतात, जनावरांना अनेकदा सर्कशीत कसं ट्रेनिंग दिलं जातं नीट वागायचं, तसं आपण आपल्या वृत्तींना पण ट्रेनिंग दिलेलं असतं. आणि ते ट्रेनिंग जेव्हा आपण सोडतो तेव्हा माणसाच्या मनाचं काय होऊ शकतं. बाइंडर हा वाईटच आहे का, दुष्टच आहे का? लक्ष्मी बाइंडर मधले जसं बेबी मधल्या शिवाप्पाबद्दल आहे तसं बाइंडर मधल्या लक्ष्मीबद्दल आहे ना. एवढा सगळा घनघोर अन्याय ते सहन करते, शेवटी त्याला वाचव. विजय तेंडुलकरांकडे आम्ही गेलो आणि असंच आम्ही बोलत होतो की चंपी अशी आहे, चंपी तशी आहे. चंपीचं मन मोठंच आहे ना, कारण ती लक्ष्मीला म्हणते की तूही जग, मीही जगते, तू माझ्या बरोबर येऊन राहा.
तर ती लक्ष्मीला घरात घेते म्हणजे तिचं मन किती मोठं आहे. त्याच्यावरती तेंडुलकर अगदी असे पटकन म्हणाले होते की किती ढोबळ संकल्पना वापरता तुम्ही लोक. मन मोठं मन लहान असं काही नसतं. जगण्याची समजूत असते ती चंपाची वाढते. तिची ती जी समजूत आहे ती एक वेगळ्या पद्धतीची समजूत आहे. 50% या लेखनातला माझ्या व्यक्ती लेखनाचा जोपर्यंत तो माणूस जिवंत होतच नाही तोपर्यंत त्या नाटकाचे समाज किती चांगले असतात, ती गोष्ट किती तरी सुद्धा त्याचा जो परिणाम व्हायचा त्यांनीच परिणाम घेतला. ते जे बघायचे ना माणूस आरपार बघायचे आणि त्याला माणूस म्हणून बघायचे. आणि एखाद्या माणसाने गुन्हा जरी केला असेल किंवा एखाद्या माणसाने काय वाटेल ते केलं असेल तरी सुद्धा त्याला माणूस म्हणून का करावं लागलं याचा विचार करत. त्यामुळे ना मानवी आयुष्याला एवढे कंगोरे असतात. आणि मला ते एकदा तर असं म्हणाले काय माहित आपल्या आतमध्ये पण एखाद्या खुनी लपलेला असेल असं तुला नाही वाटत का कधी? कुणास ठाऊक आपण कोणत्या परिस्थितीत कसे वागतो हे आता आपण बसून सगळं तत्वज्ञान एकाच दिवसात सांगणार आहोत का? किंवा त्याला आयुष्य पण पुरणार आहे का कधी? दुसऱ्याच्या विचारांचा संपूर्ण मान ते राखतात. ते कधीच तुम्हाला असं म्हणतात की तुम्ही म्हणता ते चूक आहे. ते कायम असं समजून चालतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तर तुम्हाला तसं का वाटत असेल. आणि प्रत्येकाला जे वाटतं ते त्याला का वाटत असेल हे कळल्यामुळं ते अनेक पात्र लिहू शकतात. तेंडुलकर डोळ्यांनी एक्सरे काढायचे तुमचा. ते ज्या पद्धतीने बघायचे थोडक्यात ते ऐकत असायचे. पण ते ऐकताना तुम्हाला असं वाटायचं की अरे हा माणूस आपल्याला वाचतोय अख्खा. तेंडुलकरांना मी कुठल्याच म्हणजे हिंसा वासना किंवा ह्याच्यात मी त्यांना अडकवायला तयार नाही. माझ्या दृष्टीने ज्याला आपण बहुआयामी म्हणू अशा पद्धतीचे तेंडुलकर नाटककार आहेत. म्हणून तर ते जागतिक दर्जाचे नाटककार आहेत. तेंडुलकरांचं वेगळे पण प्रत्येकच बाबतीत खूप होतं. नाटककार म्हणून माणूस म्हणून विचार करणारा माणूस म्हणून. त्यामुळे ते काय भारतामधल्या काही महत्वाच्या लेखकांमध्ये ते येतातच. काय येतात? एकतर ते पत्रकार होते, त्यांना शोध घेण्याची हौस होती, माणसं जाणून घेण्याची हौस होती. आणि शोध प्रत्येकच कलावंत घेतो पण त्यांना काहीतरी सापडत गेलं. सामान्यतः सर्व माणसं हे सत्प्रवृत्त असतात, सज्जन असतात. जग हे बरं असतं, सुंदर असतं. ह्याला तेंडुलकरांनी फार सुरुंगच लावला. जो लेखक तुमच्या संगती ह्या मोडून तोडून टाकतो आणि तुमच्या पुढे खरंच खऱ्या अर्थाने प्रश्न उपस्थित करतो जे की तुम्हाला निरुत्तर करणारे असतात ते तो खरा मोठा. असं जर का असेल आणि असंच आहे तर तेंडुलकर हे भारतीय पातळीवरचे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे खरोखर मोठे लेखक ठरतात. तुम्ही जर जगताना माणसांचा अभ्यास अजाणता सुद्धा करत राहिला नाही सगळं तुमची व्यक्तिलेखन कुठून येणार आहे? व्यक्तिलेखन म्हणजे काय? व्यक्तिलेखन म्हणजे तो दिसतो कसा तुम्ही लिहा. तो साधारण 48 ते 50 याच्यापेक्षा टक्कर 25 वाली तुम्ही लिहिल्यापर्यंत स्टेजवर जिवंत होणार. समजलं ना ते बरोबर आला तो म्हणजे अजून काही नाही. त्यानंतर काय होणार? त्यांनी जे जे लिहिलं ते अस्सल माणसांचं अस्सल जगणं पाहून. मग त्यासाठी काहीही का करायला लागेना. एक गोष्ट आम्ही दोघांनी कित्येक महिने एकत्र पाहिली ती म्हणजे मानवतचं प्रकरण. मानवतचं प्रकरण ज्यावेळी झालं त्यावेळी पहिल्या दिवसापासून त्या प्रकरणामध्ये मी होतो. मी पत्रकार होतो. सो ती रात्री अपरात्री जाणं, खुनी लोकांना भेटणं हे सगळे उद्योग मी करत होतो. म्हणून ते माझ्याकडे आले की मला तुझ्याबरोबर यायचं आहे. म्हटलं चला. बिहारमध्ये जेपींच्या बरोबर हिंडत होतो. जेपी हा माणूस कुठल्या पार्श्वभूमीवर वाढतो हे तुम्हाला पाहिल्याशिवाय नाही कळणार. बिहारमध्ये हजारीबागला होतो तर तिथे 3 डिग्री वगैरे टेम्परेचर होतं आणि आम्ही जिथे गेलो तिथे
मी त्यांना म्हणायचं बघा तेंडुलकर हे माझ्या पद्धतीने चालते बाबा, हां ते तुमच्यासारखं 5 स्टार माझ्याकडे नाही. त्यामुळे तुझी कुठेही जायचं म्हणजे त्यांना त्यातल्या ॲडव्हेंचरमध्ये रस होता ऑब्व्हियसली. आम्ही जिथे उतरलो तिथे आत गेल्यानंतर आम्हाला मॉर्गमध्ये गेल्यानंतर जसं थंड वाचा अर्ध थंड होतं. तेंडुलकर म्हणाले एकदा माझी धून लागली, एकदा माझ्या डोक्यात आलं की मला मी कोण आहे, मला संसार आहे, याच्या पलीकडे जाऊन मला ते करावंसं वाटतं, लिहावंसं वाटतं. मग लहानपणी कसं होतं, ही मुलं लहान होती तेव्हा मिसेस तेंडुलकर शोधायला निघायच्या. तेंडुलकर 3-3 दिवस आपले लिहित कुठेतरी बसलेले असायचे, तेव्हा ती शोधून आणायच्या. त्यांना आपण ओळखतो ते मराठी नाटककार म्हणून. अर्थातच ते मराठी नाटककार होते, तरीही केवळ मराठी नाटककार नव्हते, तर पूर्ण भारतीय, इतकंच नव्हे तर मराठीत लिहिणारे जागतिक नाटककार ठरले. तेंडुलकर हे जागतिक दर्जाचे नाटककार आहेत आणि त्यांनी व्यक्त व्हायला मराठी ही भाषा निवडली. त्याला पुष्टी जोडणारी घटना म्हणजे 2006 साली साऊथ ईस्ट एशियन्सनी ब्रॉडवेला विजय तेंडुलकरांच्या नाटकांचा महोत्सव केला. त्यात सखाराम बाइंडरचा तिथे त्या लोकांनी प्रयोग केला, हिज 5th वुमनचं वाचन केलं. तर त्यावेळेस तिकडच्या वर्तमानपत्रांमधून विजय तेंडुलकरांची तुलना आर्थर मिलरशी केली गेली होती. तर इतकी मोठी माझ्या दृष्टीने ही घटना आहे. तेव्हा म्हणजे पूर्वी मला असं वाटत होतं की ते बहुधा मराठी नाटककार आहेत, परंतु नंतर जाणवतं की ते जागतिक दर्जाचे नाटककार आहेत जे मराठीतून लिहित होते. मी उदाहरण देईन घाशीरामचं, कारण मॅक्झिमम घाशीराम 20 वर्ष प्रयोग केले आणि त्याच्याबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया, हे नाटक सुरू झाल्यापासून ते आता 40 वर्ष झाली नाटक होत नाही तरी ज्या प्रतिक्रिया येतात, ह्याच्यातले बदल हे मी अनुभवलेले आहेत. बाल्टिमोरला आमच्या अमेरिकेच्या दौऱ्यात 3 प्रयोग झाले होते थिएटर ऑफ नेशन्समध्ये घाशीरामचे, आणि तिथल्या मेयरनी ते 3 दिवस घाशीराम कोतवाल डेज म्हणून प्रोक्लेमेशन काढलं होतं. तो चक्क असं ते प्रोक्लेमेशन आहे माझ्याकडे अजून काय. तर तिथे नाटक पाहिलेले काही लोक मला भेटले, तेव्हा मित्र झाले तिथे. तर मी आत्ता गेल्यावर ते म्हणले, अहो तुमचं नाटक आणा परत, कारण ते नाटक म्हणजे बिन लादेन आणि बुशचं नाटक आहे, वरवर ऐतिहासिक वाटणार हे नाटक. म्हणजे त्याच्या व्हिज्युअलमध्ये हे जसजसं पुण्यापासून दूर गेलं तसतसं लोकांना ते जास्त कळत गेलं. जसे जसे आम्ही पुण्याहून लांब गेलो तसे नाना बिकेम ए सिम्बॉल ऑफ पॉवर and Gashiram became a symbol of common man used by the power. त्या व्यक्तिरेखेवर फिर्याद नाही, लेखकाला अटर्नी म्हणून कोणी नेमलेला नाही, डिफेन्स वार्ड म्हणून कोणी नेमलेला नाही, लेखकच. त्याच्यावर काही वेळा जे होतं ना, ते मुलांमध्ये त्याच्या बचावासाठी लेखक सरळ धावतात. हा नाटकाचा पराभव, नाटकाचा पराभव त्या विषयाचा पराभव सगळा तो खरंच. चौफेर भान असलेल्या ह्या प्रतिभावान लेखकाला हिंसेपुरतच का मर्यादित करावं? मी तेंडुलकरांच्या शब्दात असं सांगेन की आपण कसं म्हणणार, त्यांना जे काय वाटतं ते म्हणतात ते, पण ते म्हणतात म्हणून ते खरं असं समजायचं काही कारण नाही, कारण त्यांना समग्र तेंडुलकर माहिती नाही. तेंडुलकर जसं नाटकामध्ये लिहित होते, जसं दाखवत होते ना, तसं कुठला कादंबरीकार ना दाखवत होता, ना तसं कुठे कवितेत येत होतं, ना कथांमध्ये येत होत. पण ज्या तऱ्हेची हिंस्रता तेंडुलकरांनी अधोरेखित केली, त्या तऱ्हेची हिंस्रता ती दुसऱ्या कोणीही आणण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. मग असं म्हणायचं का की ही हिंस्रता नव्हतीच मुळी? तर आपला नेहमीच अशुभते झाकण्याचा असा आपला समाज म्हणून स्वभाव आहे की शुभंकर तेच बोला, शुभंकर तेच दाखवा,
संबंध कमला नाटकात किंबहुना तेंडुलकरांच्या कुठल्याही नाटकात वैचारिक भाष्य हे कुठेही येतच नाही. शोषण हा 3 अक्षरी शब्द कमला नाटकात कुठेही येत नाही. त्यांच्या नाटकात 3 शब्दांचा एक प्रश्न येतो, तुम्हे कित्ते में खरेदा, खलास. बरेच वेळा असं बोललं गेलं की तेंडुलकर म्हणजे हिंसा किंवा तेंडुलकरांनी हिंसेचा अभ्यास केला. तेंडुलकर शोषक आणि शोषितांविषयी बोलतात, लिहितात, ते आहेच, त्याच्यामध्ये शंकाच नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन ते खूप जास्त इतरही गोष्टींवरती ते भाष्य करतात, जे भाष्य त्यांच्या खूप खुबेदार पद्धतीने आलेलं आहे. उदाहरणार्थ असं समजलं जातं की कन्यादान हे नाटक एक दलित कवी आणि त्याच्या पांढरपेशा घरात वाढलेल्या बायकोबद्दल आहे. पण ते तसं आहे का? आय एम नॉट शुअर. कन्यादान हे नाटक अशा वेळेला आलं किंवा कमला हे नाटक अशा वेळेला आलं जेव्हा मी दिग्दर्शक नव्हते. तोपर्यंत मला माहिती होतं तेंडुलकरांची नाटकं म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल, गिधाडी, आणि त्यानंतर अचानक 2 नाटकं आली, कन्यादान, त्याच्याही आधी कमला. मला असं वाटलं ही तेंडुलकरांची नाटकं आहेत का, ते हे तेंडुलकरांचे विषय आहेत का? बघितलं पण मी, पण तेव्हा काय तितपतच कळत होतं. आज कळते की तसं नाही आहे. कमला काय, कन्यादान काय, आपल्या आसपासच्या वैचारिक दिवाळखोरीचं, वैचारिक भोंगळपणाचं, ह्या सगळ्याचं चित्रण आहे. आपल्याला आपल्या आसपास विचारांचा इतका अभाव आहे आणि त्याची आपल्याला जाणीवही नाहीये की आपण किती खोट्या गोष्टींचे भूत बनवलेत. कमलामधला जयसिंग हा पहिल्या क्षणापासूनच खोटा आहे. तो घरात येतो, तोच आपल्या मित्राला बाहेर उभं करतो, तोच ह्याला ते सांगू नको, त्याला हे सांगू नको. ही कमला नावाची जी मुलगी, जी स्त्री जिला बाजारात विकलं गेलंय, हे तो लोकांच्या पुढे आणायला बघतोय. त्या कमलाला तोही विकतोच आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये तो त्याच्याकडे व्यक्ती म्हणून बघायला तयार नाहीये. ते कोण बघतं? त्याची बायको बघते, सरिता. त्याच्यावरती असं म्हटलं गेलं की सरिता शेवटी जयसिंगचे बूट काढते. पण मला असं वाटतं की तेंडुलकरांचं नाटक इतकं साधं नसतं की एक ते नुसतं त्याने काय लिहिलंय त्या वाक्यात की सरिता जयसिंगचे बूट काढते, तेवढ्यावरती ते आपण थांबून चालत नाही. कारण तेंडुलकरांच्या नाटकात खोल जावं लागतं आणि आपण खूप खोल जाऊ शकतो. खोल जाऊन 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 पण तळ गाठलाय असं म्हणताच येणार नाही. ते जेव्हा ती सरिता त्या जयसिंगचे बूट काढते त्याच्या आधी काय काय झालेलं आहे. त्याच्या आधी कमलाकडे तिने पहिल्यांदा कमलाकडे सरिताने व्यक्ती म्हणून पाहिलेलं आहे, जे जयसिंग बघायला तयार नाही. त्यानंतर त्याच्यावरनं थोडासा त्यांच्यामध्ये वाद झालाय, त्याचं वागणं पटलेलं नाही म्हणून तिने त्याच्याबरोबर पार्टीला जायचं नाकारलंय. तो पार्टीला गेलेला असताना तिने स्वतःच्या काकांना सांगितलं की मी आता गुलाम राहणार नाही, मी आता जागी झाली आहे. त्या पार्टीतून आल्यानंतर जयसिंगला कळतं की आपली नोकरी गेली आहे. ज्याच्यासाठी आपण एवढं पणाला लावलो, इरेला पडलो, स्कूप करायचं ठरवलं, या मुलीला तिकडनं विकत घेऊन आणली, तिच्याच पायी आपली नोकरी गेलेली आहे आणि तो पराभव तो सहन करू शकत नाही. ते अपयश तो सहन करू शकत नाही. तो दारू पितो. नोकरी गेली हे त्याचा खूप प्रॉब्लेम नसेल, त्याचा इगो दुखावलाय की ज्याच्यासाठी मी एवढं पणाला लावलं ते सगळं शेवटी फेल्युअर ठरलं आणि त्याला तो पराभव पचवता येत नाही. तो अतोनात दारू पितो. त्या दारू पिऊन सोफ्यावर कोसळलेल्या, भान हरपलेल्या, शुद्ध हरपलेल्या नवऱ्याची सरिता, त्याची बायको, ते त्याचे बूट काढते. हा फार महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात घेणं. आणि त्याच्यात संहितेमध्ये असं लिहिलेलं आहे की तिच्या डोळ्यात एक चमक. खूप महत्वाचं वाक्य आहे ते. कारण जिने आत्ताच सांगितलंय आपल्या काकांना की आता मी यापुढे गुलाम म्हणून राहणार नाही, मला जाग आली आहे. तर एक जागी झालेली व्यक्ती तिच्या नवऱ्याचे बूट काढते, ज्याची शुद्ध हरपले, जो भानावर नाही, जो दारू पिऊन नशेमध्ये त्याला शुद्ध नाहीये, म्हणजे त्याला स्वतःचे बूट काढण्याची पण शुद्ध नाहीये, म्हणून ती त्याचे बूट काढते. ती बायको म्हणून ती करत असेल आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या प्रिय व्यक्तीसाठी. ती भूतदया म्हणून पण करत असेल. ती एक माणसाशी कसं वागावं म्हणून काढत असेल. थोडी त्यात कणव पण असेल. त्याच्यामुळे नुसतं
सरिता जयसिंगचे बूट काढते, हा आक्षेप घेण्याची गोष्टच नाहीये. कमळाबाईंना म्हणावं उद्या ती इथे राहणार नाहीये. मग काय करणार तिचं? इथल्या एका अनाथ महिलाश्रमात आधीच व्यवस्था केली आहे तिची. उद्या ती तिथे जाईल. अनाथ महिलाश्रमात? हेही अर्थात सोपं नाहीये. पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील, पण आम्ही तो मिळू देणार नाही. आम्ही वकील तयार ठेवलाय. पण पोलिसांना काय करायचं याच्याशी? खुळ्यासारखं विचारू नकोस. माणसाची विक्री करणं जसा गुन्हा आहे, तसा माणूस विकत घेणं हा सुद्धा इंडियन पिनल कोड प्रमाणे गुन्हा आहे. फार विचारपूर्वक हे सगळं ठरवलंय. विचार तिचा केला होता? कोणाचा? कमलाचा? तिला काय होती त्या अन्नान्न दशेपेक्षा अनाथाश्रम म्हणजे चैनच वाटेल तिला. काही न करता 2 वेळा खायला, डोक्यावर पक्क छप्पर. शील बी मोर देन हॅपी. क्या है कमला, तुम सोई नहीं? नींद नहीं आती? हाँ. तो यहाँ किस लिए आई थी? ऐसे ही. तुम यहाँ से भागना तो नहीं चाहती कमला? भाग के कहाँ जाऊंगी? आप नहीं सोई? आप क्यों यहाँ जागती थी? वैसी. नींद काय को नहीं आती? कभी कभी उड़ जाती है. मैया रे मैया. तुम्हें ये घर पसंद आया कमला? हाय दैया, किसको पसंद नहीं आएगा? या क्या नहीं है? सब कुछ है, जैसे सपना होए. सच्ची. बीवी जी, वो कहाँ सोते हैं? कौन? वो जिनने हमें खरीदा. हाँ, ऊपर वाले कमरे में. हाँ, घर के मालिक है ना. मालिक का सब अच्छा ही होना चाहिए. एक पूछे बीवी जी, गुस्से तो नहीं होंगी? पूछो. तुम्हें कितने में खरीदा? क्या? मैंने पूछा तुम्हें कितने में खरीदा? आणि नाटक हे मुख्यतः संवादांचं की आपण त्याचे दृश्य माध्यम आहे ते तितकंच खरं. पण व्यक्तिलेखनाचं एक अतिशय मोठं हत्यार आपल्या हातात जे असतं ते संवाद. फार कमी लोकांमध्ये अशी ॲबिलिटी आहे की त्यांना जे कम्युनिकेट करायचं तेच ते शब्दात सांगू शकतात. आता ही ॲबिलिटी तेंडुलकरांमध्ये होती. पाहिजे जातीचे. या नाटकाचं पहिलं वाक्य काय आहे? जात्यावरची ओवी ऐकली की डोळ्यासमोर येतं ते खेड्यातलं लाईफ. खेड्यातलं लाईफ हा शब्द का? खेड्यातलं जीवन का नाही? खेड्यातलं आयुष्य का नाही? खेड्यातली जिंदगी का नाही? आणि अर्थात असा हट्ट नव्हता की आत्ताच्या आत्ता मला ह्याचा अर्थ कळायला पाहिजे. वाचूया पुढे नाटक. अनेक वेळा कदाचित वाचायला लागेल. पुढे जसजसं वाचत गेले तो परिच्छेद, मग पुढे अख्खं नाटक, मग त्या अख्ख्या नाटकाचा विचार केला तेव्हा कळलं की ते खेड्यातलं लाईफ हा शब्द फार जाणीवपूर्वक तिकडे योजलेला आहे. कारण एक खोटं रोमॅन्टिक ग्रामीण आयुष्याचं चित्र जे आपण उभं केलंय आपल्या डोळ्यासमोर, आपण म्हणजे समाजाने पूर्ण त्याला हातभार लावलाय. प्रत्येकाच्या मनात एक खेड्यातलं लाईफ असं आपण शहरी माणसं बोलतो. विचार करत नाही की त्या खेड्यात काय बसबसपुरी आहे, काय अवस्था आहे, तिकडचं शिक्षण कसं आहे, तिकडची जाती व्यवस्था काय आहे, त्याची उतरण काय आहे, काय करू शकतात तिकडची माणसं. तिकडची माणसं शहरात येण्यासाठी धडपडतात, ती का धडपडतात, तिकडचं तुटले पण काय आहे, ह्याचा कशाचाही विचार न करता आपण शहरी मध्यमवर्गीय माणसं त्याला खेड्यातलं लाईफ म्हणून एक सुंदर रोमॅन्टिक चेहरा देतो. तेंडुलकरांच्या भाषेच्या बद्दल सांगायचं जर झालं तर रूढार्थाने जसं वाक्य असतं ना, म्हणजे कर्ता कर्त्याच्या ठिकाणी क्रियापद शेवटी, तर ते त्याची प्लेसमेंट बदलतात. त्यांच्या वाक्यरचनांमध्ये त्याची जागा बदलते. ती जर तुम्ही नेहमीसारखी करायला जर गेलात तर ते सगळं कोसळतच. त्याच्यामुळे त्यांनी जशी प्लेसमेंट केलेली असते ते तसंच्या तसं बोलणं, त्यांची विरामचिन्ह सुद्धा खूप बोलकी असतात. ती विरामचिन्ह समजून घेऊन जर बोललं तर मला वाटतं म्हणजे त्याच्यासारखा एक्झरसाइजच नाही असं मला वाटतं.
तेंडुलकरांचे एकंदर म्हणजे त्यांच्या भाषेबद्दल किंवा त्यांच्या नेमकेपणाबद्दल बरंच बोललं जातं. खरं तर तेंडुलकरांनी काही काही वेळा खूप लिहिलंय. असं नाही की त्यांनी अगदी सीमित आणि तितकंच तेवढंच लिहिलंय. पण जर तुम्ही त्यांचे अभिनेते असाल, दिग्दर्शक असाल किंवा तंत्रज्ञ असाल आणि ही जे 2 वाक्यांच्या मधली जागा आहे ही जर तुम्हाला जाणवली ना तर इतर सगळं ओघवता ते आपोआप येत. त्यांचा शब्द ते अत्यंत मोजूनच वापरायचे बोलताना सुद्धा. नाटकामध्ये प्रत्येक शब्दाला वजन असतं त्यांच्या. म्हणजे घाशीराम कोतवाल सुद्धा पाहताना माझ्या असं लक्षात आलेली, व्हिज्युअली तर ते कायच्या कायच आहे सगळं सोडून द्या, पण प्रत्येक शब्द असा ठण 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 असा येतो आणि ते म्हणायचे की शब्द वाजला पाहिजे म्हणून. जा केला केला तुला कोतवा, खुशाम हालमामा घाल, पण या नानाची चाल तुला ठावी नाही. यावेळी ही राजकारणी बंदूक ठासले दुबारी. पहिल्या बारानं लोळवीन तुझी लुसलुशीत पोरगी, दुसऱ्या बारानं खेळवील हा नाना अवघी पुण्यनगरी. घाशा देखा तू तर परका, तू बाहेरचा, आम्ही कोतवालीवर चढवलेला श्वानदारचा. या बघून घ्या नीट घर. हा राजाचा महाल नव्हे, हे सखाराम बाइंडरचं घर आहे. आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही. तो काय ते वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. अगं काय ग, घेरी आली का काय तुला? ये ये इकडे ये, बस बस इथं. चहा घे बरं आधी, पोटात कधीपासनं काय नसल तुझ्या. ये आधी इकडं घे, घे बटर बिस्कुट घे. तुमचं इथं कसं चालतं? काय चालायचं, दारू घेतली की कोणाचं पण चालतं. खायला घालतो ते अन्न पुरतं वसूल करतो बघ तुझा सखाराम. मी म्हणून टिकले. काय करणार, परतून बाहेर पडायचं म्हणजे रोज कुठली कोण 4 जनावरं भेटणार. त्यापेक्षा आई एकटा परवडला की. मग मी इथं राहिले कायमची तर तुम्हाला चालेल? मला बाहेर काढू नकोस म्हणजे झालं. तसं करायला गेलीस तर मात्र मी वाईट बाई आहे, सांगते आधीच. असं कसं करीन मी? म्हणाल तशी राहीन मी, खूप काम पण करीन. राहा, तू घर बघ, मी त्याला बघते. दोन्ही मला पण झेपत नाहीत. तू जग आणि मी पण जगते. कोण केलाय मी? ओरडू नका मुळीच, नाहीतरी पापीच होती ती, नरकात जाईल. तुम्ही नाही जाणार, माझं पुण्य आहे, भरपूर आहे. मी राहीन तुमच्या बरोबर, तुमचं सगळं करीन मी, तुम्ही म्हणाल ते करीन. तुमच्या मांडीवर मरण येणार आहे मला. तुम्ही घाबरू नका. आपण हिला पुरूया. कुठं बाहेर नको, बाहेर नको, इथं घरातच. सखाराम बाइंडर हे नाटक मला करायला मिळालं ललित कला केंद्रात असताना 1999-2000 साली आम्ही हे नाटक केलं होतं. जेव्हा आम्ही 20-21 वर्षाचे होतो तेव्हा नाटक सादर केलं. नंतर आम्ही रियुनियन म्हणून सखाराम बाइंडर आम्ही 3-4 वर्षापूर्वी स्टोरी टेल सखाराम बाइंडर म्हणजे माझे 3 असे पार्ट्स मध्ये मी सखाराम बाइंडर. तुम्ही तेंडुलकर विशिष्ट वयात वाचत जाता तसे ते तुम्हाला वेगवेगळे कळत जातात. हा त्यांच्या लेखनाची मला सगळ्यात महत्वाची ही म्हणजे मी माझ्या लहानपणी कधीतरी शांतता कोर्ट चालू आहे बघितलं होतं, पण आज शांतता कोर्ट चालू आहे
वाचताना तुम्हाला ते वेगळ्या पद्धतीने जाणवतं. म्हणजे जसा समाज बदलला तर त्या पद्धतीने तेंडुलकर वेगवेगळे कळत राहिले. आणि मला असं वाटतं तुम्ही जागतिक दर्जाचा कुठलाही नाटककार घ्या तो तुम्हाला अशाच पद्धतीने कळत जातो. आणि त्यासाठी तेंडुलकर हे एका अर्थाने जागतिकच आहे. हे शब्द, ही नाटकं आता आपल्या समोर येत आहेत ऑडिओ प्ले रूपात, कलाकार दिग्दर्शकासमोर एक आव्हान उभं करत. ज्यावेळेला एखादा असा कार्यक्रम घेतला जातो की जिथे आपण फक्त तेंडुलकरांचं नाटक ऐकणार आहोत, त्यावेळेला त्या सादर करणाऱ्यांची जबाबदारी मात्र खूप वाढणार आहे. कारण जे बघण्यात आणि ऐकण्यातून साध्य करायचं होतं ते आता फक्त ऐकण्यातून करावं लागणार आहे. नट थोडा अभ्यास करतील ह्याच्यामुळे ह्याचा मला खूप आनंद आहे. ऑडिओमध्ये मला जास्त चॅलेंजिंग वाटलं म्हणजे जेव्हा मी ते वाचायला लागलो. कारण तिथे जसं नटाचा आधार असतो ना की ते कपडे आले की बरोबर त्यात आपण जातो. धोतर, कपडे, चप्पल, ते असं शबनम बिबनम या ते मिळतं तुम्हाला. इथे तसं काही नाहीये. इथे तुम्हाला सेट नाही, प्रॉपर्टी नाही, मृदुंग नाहीये, काहीच नाही. समोर आर्टिस्ट त्या कपड्यांमध्ये नाहीये आणि इथे तुम्हाला फक्त आवाजाच्या माध्यमातून सगळं व्हेरिएशन द्यायचं. त्याच्यामुळे मला खरं सांगायचं तर प्रयोगापेक्षा स्टोरी टेलला जास्त एफर्ट घ्यावे लागले. मला ते जास्त अवघड वाटलं. तो प्रयोग करत असताना आपल्याला कुठे प्रतिसाद नेमका मिळणार आहे, कुठले सीन्स कशा पद्धतीने रिसीव्ह होत आहेत, कसे जात आहेत, कुठे काय रिस्पॉन्स येतोय याचा जरा तरी अदमास येत होता. पण जेव्हा तुम्ही ऑडिओमध्ये ही गोष्ट करत असता तेव्हा तुम्हाला तसेच रिस्पॉन्सेस येणार नसतात. कारण बऱ्याचशा गोष्टी असतात जे आता त्याच्यातला जो एक प्रसंग आहे की चंपा साडी बदलते, स्टेजवरती ती साडी बदलते, तिच्या अंगाचा कुठलाही भाग न दाखवता ती जेव्हा साडी बदलत जेव्हा तुमच्याशी बोलणार असते तेव्हा प्रेक्षक ज्या पद्धतीने अवाक होतात. आता तीच जर तुम्हाला प्रतिक्रिया अपेक्षित असेल तर ती ऑडिओ बुक मधून ती प्रतिक्रिया यावी ह्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल ह्याचा विचार करायला लागतो. कारण माध्यम पूर्णतः वेगळं आहे. कावळ्यांची शाळा हे दिसायला खूप साधं नाटक दिसतं. सुरुवात ते अशी एका घरात प्रसन्न घर, नवरा बायको छान ते भांडतात, ते सुद्धा इतके गोड भांडतात की ती बायको जेवताना सुद्धा म्हणजे ती म्हणते तुमच्या ह्या भावाला बाहेर परत पाठवा, तो नको आपल्याला, आपण त्याचं पोषणाची जबाबदारी घेऊ, त्याला हवं तर वर्षासन सुरू करू किंवा तनखा देऊ, भाजी वाढू. हे जे भाजी वाढू त्याला सलग लागून येतं तेव्हा कळतं की नक्की भांडणाची काय खुमारी आहे, हे किती गोड भांडण आहे. असं सुरू झालेलं नाटक. त्या नाटकाचा विषय काय आहे तर ज्याचं हे घर आहे हा मंगेश भेंडे, त्याच्याकडे हा राहतो पुण्यात. त्याचा एक मित्र सीए करतोय. तो सीएला तो 3 वेळा ऑलरेडी नापास झालेला आहे आणि त्याला आता पास होण्याची भयंकर म्हणजे नितांत आवश्यकता आहे. म्हणून तो म्हणतो तू माझ्या घरी येऊन राहा, माझ्या घरी शांतता मिळेल तुला, पुण्याला तू छान अभ्यास कर आणि पास हो. आणि तो येतो आणि त्याला कणभरही आणि क्षणभरही शांतता मिळत नाही. हा नाटकाचा विषय आहे. तर ते सुरुवातीला अगदी गोड होतं, मग तो मित्र येतो, त्यानंतर मग कशी कशी माणसं वाढत जातात आणि कसा कसा आवाज वाढत जातो आणि कशी कशी जीवाला शांतता नाही आपल्या. ते नाटक असं सुरू होतं, रिअलिस्टिक सुरू होतं, मग ते सररिअलिस्टिक वास्तववादाकडून अतिवास्तववादाकडे जातं आणि ते हळूहळू ॲब्सर्ड होत जातं, ते क्रेझी होत जातात. कावळ्यांची शाळा या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर आधी वाचताना असं वाटलं होतं की यात सगळं घडतंय, यात दृश्य प्रयोग मूल्य फार जास्त आहे किंवा दृश्य फार बोलतायत. तो गोंधळ, सातत्यानं येणारी माणसं, त्याच्याशी वेगवेगळ्या माणसांचे संबंध जे जोडले जातात, तर आता हे दाखवणार कसं. करताना असंही लक्षात येत गेलं की प्रयोग मूल्य, दृश्य मूल्य जितकं या नाटकाचं महत्वाचं आहे तितकंच श्राव्य मूल्यही या नाटकात आहे. मुख्य म्हणजे बघण्याचा डिव्हाइस गेला, बघणं काढून टाकलं तर आता फक्त ऐकून तुमच्या डोळ्यांसमोर दृश्य कसं उभं राहील. तर त्या नाटकातलं जे श्राव्य मूल्य आहे ते दिग्दर्शकांनी फार जास्त हुशारीने अधोरेखित केलं होतं आणि त्याच्यामुळे ते नाटक अगदी आवर्जून ऐकण्यासारखं झालेलं आहे. बाळ्या आत्ता काय करतोय. बाळ्या सीएच्या पुस्तकातला एक ठराविक परिच्छेद
सतत 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 बोलतोय, त्याची आवर्तनं सुरू आहेत, त्याला त्या परिच्छेदातून पुढे जाता येत नाहीये, तो परिच्छेद तो जो वाचतोय तोही त्याला नीट कळलेला नाहीये, तोच तो घोकतोय आणि तो त्या 2-3 वाक्यात अडकून बसलेला आहे. कसला अभ्यास करणार तुम्ही? मी सीएचा. कशासाठी? पास होणार. पुढे काय? पास 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 झालंच पाहिजे. पुढं काय? पुढं काय? म्हणजे पास झाल्यावर पुढं काय? नोकरी चांगलीशी. अच्छा, पुढं काय नाही. काही नाही. नाही काय नाही म्हणजे नोकरी करणार, लग्न म्हणजे संसार वगैरे एस्टॅब्लिश होणार. पुढं काय? पुढं पुढं काय? पुढं काय? पुढं काय? काय नाही. का? काही नाही. तर मग हे सर्व कशासाठी? अभ्यास कशासाठी? परीक्षा कशासाठी? पास व्हायचं कशासाठी? कशासाठी हे कष्ट? पुढं काय? खरं म्हणजे मला सुद्धा कित्येकदा हेच वाटतं. असंच अर्थहीन वाटायला लागतं सगळं, विचार करायला लागलं म्हणजे. विसू, येतो मी. काय म्हणत काय होता विश्वनाथ? काय नाही, चौकशी करत होते. अभ्यास करतो मी. हो, अभ्यासाला ना कर सुरुवात कर. तुझा अभ्यास व्यवस्थित होणार, काही काळजी करू नकोस तू. अरे अधूनमधून असं काहीतरी घडायचंच. काय म्हणजे नेहमीच काही घडणार नाहीये, क्वचित केव्हा तरी त्याचं इतकं मानून घ्यायला नको. अरे मी सांगतो काटदऱ्याला आणि तिडक्याला पण सांगतो. अरे कुठं जरा जास्तच बोलतंय त्याचं. तुला माहित नाही, तू येण्याच्या मुहूर्तावर सकाळी कोकिळ ओरडत होता बाहेर, ऍक्च्युअल कोकिळ. तेव्हाच मी समजलो की हा शुभ शकून आहे. अरे काय म्हणत होतो मी? मला वाटतं कोकिळाबद्दल. राईट. तेव्हाच मी समजलो की हा शुभ शकून आहे. शांता ही पोरं कुठली काय एवढी? कालपर्यंत तर नव्हती आणि एका रात्रीत एकदम काय झालं? कोकिळा काकूंनी किंडरगार्टनचा वर्ग सुरू केलाय आजपासून. विजय तेंडुलकरांची सगळी नाटकं ही ऑडिओ रूपात यायलाच हवी होती. याचं कारण असं की मी जेव्हा तेंडुलकरांचं नाटक बघतो तर बघत असताना माझ्या डोळ्यासमोर कुणीतरी ते करत असते. हे आता मी नाटकवाला किंवा दिग्दर्शक म्हणून बोलतोय आणि इथे फक्त आवाज येणार आहे मला. त्यामुळे बाकी सगळं नाटक मी माझ्या पद्धतीने डोळ्यासमोर उभं करणार. मला ह्याच्यासाठी ते माझा अभ्यास म्हणून मला ते भयंकर महत्वाचं वाटतं. तेंडुलकरांच्या नाटकाला हात घालण्याचं धाडस कोणाचं होत नाही. जर कोणी धजावलंच तर फक्त ते त्यांनी लिहिलंय, त्या आपल्या ज्येष्ठ मित्रांनी लिहिलंय म्हणून मला त्याचा अंश असायला आवडेल. पण ते कायम वर्तमानाशी नाळ जोडून होते आणि तेंडुलकर त्यामुळे कायम वर्तमानात त्यांच्या माध्यमातून राहायचे आणि म्हणून त्यांच्या भोवती कायम तरुण रंगकर्मींचा गराडा असायचा. तरुणांबरोबर जात त्यांचं मन जाणण्याची त्यांची क्षमता इतकी मोठी होती, त्यामुळे ते कालबाह्य झाले नाहीत कधी. तेंडुलकरांची ही नाटकं त्यात ती अनेक पिढ्यांपर्यंत पोचली पाहिजेत. त्यांच्या नाटकात कथावस्तू असते, व्यक्तिरेखा असतात, पण त्याच्या पलीकडे खूप काही असतं. त्यामुळे ते फक्त नाटक नाही, ते खूप त्याच्यामध्ये खूप जास्त काही आहे. त्यात विचार आहे, त्याच्यात माणसाचं एक वेगळं दर्शन आहे, आयुष्याचं एक वेगळं दर्शन आहे आणि नुसतंच ते आयुष्याचं दर्शन नाही आहे तर त्याच्याकडे बघण्याची एक दृष्टी आहे. ते खरंच सर्वार्थाने मोठे लेखक आहेत, श्रेष्ठ आहेत की ज्या वेळेला त्यांना राष्ट्रीय पातळीवरचा सरस्वती सन्मान हा पुरस्कार मिळाला त्यावेळेला सबंध समितीला हा निर्णय घ्यायला अर्धा तास सुद्धा लागला नाही. न्यायमूर्ती तेव्हाचे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा होते. समितीतल्या प्रत्येक प्रांतातल्या प्रत्येक भाषेतल्या सदस्यांनी
तेंडुलकरांचं कोणतं ना कोणतं तरी नाटक पाहिलेलं होतं, वाचलेलं होतं. प्रत्येक सदस्याला ते माहिती होते. त्यांनी एका बाजूला जेव्हा गिधाडे लिहिलं, श्रीमंत लिहिलं, आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी अत्यंत हलकं फुलक्या प्रवृत्तीचं आणि खेळकर आणि अतिशय गोड म्हणता येईल, आणि गोड हा शब्द अलीकडे माध्यमांनी इतका स्वस्त केलाय की त्यामुळे तो मला वापरायला अजिबात आवडत नाही, पण तरी त्यातल्या चांगल्या अर्थ छटे सकट अशी पाखरे येती. सुंदर दृश्य. सुंदर दृश्य तर मला कुठेच दिसत नाही. आम्हाला दिसतंय. मला सुंदर म्हणता तुम्ही? बेशक. थापाडे. या खेपेला तरी सत्य वक्ता. खोटं बोलू नका उगीच. प्राण गेलं तरी खोटं बोलणार नाही. सुंदर. तुमचे डोळे धड आहेत ना? नशिबानं. काय आहे सुंदर? एवढं सुंदर म्हणताय ते? माझं हे सोंग की हा अवतार की हे असले नागडोळे? मला फसवू नका. मी कशी आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. नाही. मग काय तुम्हाला ठाऊक आहे? हो. तरी सुंदरच. सरे सरू ग. आईची घाई सुरू झाली. घटका भरत आली आमच्या नव्या प्रदर्शनाची. चीड चीड येते. जाते. नव्या नकाराचा छाप घेऊन भेटेन. मग म्हणा पुन्हा सुंदर. देवा शपथ सांगतो तुम्ही सुंदर आहात. आईच्यान बापाच्यान तुमच्या गळ्याची आणि तुम्ही खरं खरं खरंच सुंदर आहात. खोटं बोलेन तर जीभ झडेल. खरं बोलत असेल तर तुमच्या लग्नाचे लाडू खाईन. तुम्ही सुंदर आहात. तुम्ही सुंदर आहात. लेडी यू लुक वंडरफुल. बिविचिंग. दॅट्स द वर्ड. ते तुम्ही सुंदर आहात. सर, यू आर वंडरफुल. येस, दॅट्स द वर्ड.